हॅलो मित्रांनो, आम्ही आलो होतो आज जपूरचा इथे. खूप छान आहे हे ठिकाण. पुण्यामध्ये खडकवासल्याजवळ आहे. छान एंट्रन्स आहे, भरपूर सारी पार्किंग आहे. 150 रुपीज वीकडेज आणि 250 रुपीज वीकेंड्स असं तिकीट आहे इथे. 11 to 6 टायमिंग आहे आणि गुरुवारी बंद असतं. बरंच काही आहे इथे. मराठी हिस्ट्री आहे, मराठी गाणे आहेत, मराठी साहित्य आहे, मराठीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आहेत इथे. वॉशरूमची सोय वगैरे आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी, सर्वांसाठी एकदम मस्त ठिकाण आहे हे. खडकवासल्याजवळ आहे पुण्यामध्ये आणि जवळ आहे एकदम मेन सिटीपासून एक 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर इथे बऱ्यापैकी साहित्यिक वारसा लाभलेलं जे पुणे सिटी आहे त्याच्या बऱ्याच हिस्टॉरिकल गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. वेगवेगळी हस्तकला, चित्रकला ही इथे सादर केलेली आहे. सावेने थोडा वेळ फोटोशूट केलं काही ठिकाणी. निसर्गरम्य आहे कारण डॅमच्या एकदम जवळ आहे. हे बघा, हा चित्रपट प्रभात चित्रपट और सिनेमा टॉकीज पुण्यातली जुनी. बऱ्यापैकी हिस्ट्री आहे इथे. शेजारी माणूस हे असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट दाखवलेले आहेत इथे. चित्रपटसृष्टीचा बऱ्यापैकी वारसा आहे पुण्याला. जुनी घड्याळं, ऐतिहासिक, त्यानंतर तराजू, जुने बऱ्यापैकी फोटोज वगैरे आहेत इथे. एकदम छान दालनं आहेत इथे. वेगवेगळ्या प्रकारचे असे 7 ते 8 दालनं आहेत. या जुन्या कॅसेट्स, ग्रामोफोन, सॅक्सोफोन, बऱ्याच गोष्टी इथे आहेत ठेवलेल्या. टी व्ही कसा चालायचा, त्यानंतर हे मुकपट, प्रभात टॉकीजमध्ये कोणकोणत्या फिल्म्स रिलीज झालेल्या. खूप जुनं टॉकीज आहे हे आणि खूप सारे फिल्म्स इथे रिलीज झालेल्या होत्या. जुन्या काळचा टेबल बसण्याचा, काही वाद्य, जुन्या काळची वाद्य, तानपुरा वगैरे. आणि त्या एक मित्राने आम्हाला हे वाजूनही दाखवलं. खूप भारी वाटलं आम्हाला. छान वाटलं आम्हाला हे ऐकून. त्या दादाने थोडी माहिती पण दिली त्याच्याबद्दल. फोटोज आहे इथे. त्यानंतर ह्या पैठण्या वगैरे जुन्या काळच्या, भरजरी पैठण्या वेगवेगळे, त्याच्यामध्ये मेटल्स आणि इवन सोनं वगैरे असं काही यूज केलेलं आहे असं बोलतात. छान अशी गॅलरी आहे इकडे. मस्त उभं राहून तुम्ही आनंद घेऊ शकता. 2 फ्लोअरमध्ये डिवायडेड आहे. खालच्या फ्लोअरला काही दालनं आहेत आणि वरच्या फ्लोअरला काही आहेत. इथे जुन्या काळची मातीची भांडी, पितळी भांडी, त्यानंतर या भांड्यांचा प्रवास कसा कसा झाला ते सर्व दाखवलेलं आहे. खूप जुन्या काळच्या गोष्टी आपल्याला या इथे बघायला मिळतात. वन डे पिकनिकसाठी बेस्ट एकदम ठिकाण आहे पुण्यामध्ये. तिथे शेजारी रेस्टॉरंटसुद्धा आहे विच इज व्हेरी युजफुल. हे जुन्या काळचे भांडे, पितळी भांडे, तांब्याची भांडे. तर इथे थोडासा आरसा त्यांनी डेकोरेशन ठेवलेलं थोडंसं. कधी माडगुळकरांची कविता इथे रेखाटलेली आहे भिंतीवरती. त्यानंतर अजून एका दालनामध्ये हे पैठणी, भरजरी पैठणी वगैरे, त्या काळच्या साड्या. बघा किती सुंदर सोनेरी नक्षीकाम आहे. याच्यावरती ॲक्च्युअल सोनं वापरलेलं आहे. त्यानंतर हा चरखा, जे कापसापासनं पूर्वी वेगवेगळ्या प्रकारची कापडं वगैरे बनवायचे. हे धागे जे आहेत ते नीडल्सला पार करून त्या ताईने सगळं आम्हाला समजून सांगितलं. सपोज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत असं केल्यानंतर काय होतं, 4 धाग्यावरती येतात, 3 धागे खाली जातात. मग हा धागा इथं आतमध्ये असा पट्टीच्या साहाय्याने टाकला जातो. नंतर तो प्रेस केला जातो. प्रेस केल्यानंतर काय होतो, पक्का बसतो. मग नेक्स्ट टाइम परत नेक्स्ट फॉर्म्युला. ओके. परत हा धागा असा टाकला जातो. धागा टाकल्यानंतर परत प्रेस करायचं. मग असं केल्यानंतर असे डिझाईन्स तयार होतात. ते फॉर्म्युल्यानुसार असतात.
त्यानंतर वेगवेगळे जुने चांदीच्या वस्तू, जुनी भांडी, जुने दागिने, सोन्याचे दागिने. आजकाल सोनंही 1.5 लाखावर गेलंय. हे बघा, ओरिजिनल सोनं, परफेक्ट जुने दागिने. सांगली, सातारा, कोल्हापूर त्या भागातनं बरेचसे सोनेरी और सोनार पुण्यामध्ये आले. त्यांनी आपले आपले बिझनेस प्रस्थापित केले. छान चांदीचे भांडे, चांदीच्या मूर्त्या ते दाखवलेल्या आहेत. चांदीचा एक देव्हारा सुद्धा इथे आम्हाला बघायला भेटला. पुन्हा गाडगीळ यांचंही तसंच काहीशी पार्श्वभूमी आहे. पुण्यामध्ये आले आणि छान बिझनेस स्थापन केला यांनी. खूप सारी हिस्ट्री इथे आहे. ज्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, कशा कशा गोष्टी वाढत गेल्या, त्यानंतर वही है नोंद वही. हे जुन्या काळचा फोटो. सावीलाही भरपूर इंटरेस्ट होता. नवीन फिल्म्सच्या काही ॲक्ट्रेसही दिसल्या तिथे, त्यामुळे तिचा इंटरेस्ट अजून दुणावला. छान सारी मस्त दागिने वगैरे आहेत तिथे जुन्या काळचे. हे मला वाटतं बैलांना किंवा घोड्यांसाठी असावेत. छान छोटी छोटी भांडी, चांदीची भांडी, चांदीचा देव्हारा, चांदीचा पाळणा. त्यानंतर अजून एक दुसऱ्या दालनामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, पैठण्या, भरजरी साड्या. बघा काय मस्त सूत आहे, काय मस्त डिझाईन आहे. आजकाल हे बघणं दुर्मिळ झालं आहे. पुन्हा इथे बऱ्यापैकी हिस्ट्री आहे दाखवलेली. जुन्या काळचे फोटोज आहेत, वाद्य आहेत. हे ग्राउंड फ्लोअरला आहे. इथे सुद्धा मस्त एक बगीचे टाईप तिथे आहे. त्यानंतर इथे एक कविता दाखवलेली आहे दालनाच्या द्वाराजवळ. हिरवळ आहे आणि तिथूनच खालच्या फ्लोअरवरनं पुढे नदी आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इथे. हे नुसतं म्युझियम नसून खूपच छान परिसर आहे. निसर्गाने नटलेला आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. इथे थोडं छोटंसं ॲम्पी थिएटर टाईपसुद्धाही दिसलं आम्हाला, जिथे तुम्ही कार्यक्रम वगैरे घेऊ शकता. आय थिंक त्यांची काहीतरी पावती वगैरे असेल किंवा फीज असेल. आणि हा खडकवासला डॅम बघा किती निसर्गरम्य आहे. संध्याकाळचे 6-7 वाजलेले. टाईम त्यांच्या वेबसाईट्सवर तुम्ही बघू शकता. तिकीटसुद्धा आहे तिथे, वाजवी दरामध्ये आहे. पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पैसे खर्च करतो. इथे येऊन साहित्यिक वारसा असलेल्या पुण्याची हिस्ट्री बघून मस्त सायंकाळ इथे जर घालवली तर त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हाला करता येईल. लहान मुलांसाठी खेळण्याची जागासुद्धा आहे. सावीनेही थोडासा फेरफटका मारला. संध्याकाळचं आल्हाददायक वातावरण बघून तीही प्रसन्न झाली. एकदम सुंदर आहे. You can even do like photo shoots and everything here. And this is a restaurant. मस्त हॉटेल आहे जेवणासाठी. रेट्स थोडेसे अधिक आहेत पण वाजवी आहे. एवढ्या रिमोट लोकेशनसाठी एवढे रेट्स घेतातच बऱ्याच ठिकाणी. मस्त आहे रेस्टॉरंट. छान सर्विसही आहे. तुम्ही फेरफटका मारतानाच किंवा बगीचेत खेळतानाच जर ऑर्डर दिली तर लवकर तुम्हाला मिळेल. हे धातूचे, मेटलचे, नटबोल्ट्सचे काहीतरी पुतळे बनवलेले आहेत. आणि त्यानंतर इथे खूप साऱ्या सायकली आहेत मित्रांनो, जुन्या काळापासून नवीन काळापर्यंत.
सायकलीचं इव्होल्युशन कसं झालं ते बऱ्यापैकी इथे दाखवलेलं आहे. यू कॅन नॉट इवन इमॅजिन दीज मेनी टाईप्स ऑफ सायकल्स आर हिअर. इट फील्स सो नाईस टू सी ऑल दिस ॲट वन प्लेस. बघा किती छान वाटतं, जुन्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतं. 3 चाकी सायकल, छोट्या छोट्या सायकली, लहान मुलांच्या सायकली, मोठ्यांच्या सायकली, घोडा, स्ट्रोलर आपण ज्याला म्हणतो आजकाल तो. सावीनेही आपली पोज देण्याचा इथे प्रयत्न केला, गाडा हाकण्याचा. सायंकाळ झाली होती, आम्ही थोडीशी न्याहारी केली आणि मग निघालो परतीच्या प्रवासासाठी. परती इथे एक वॉशरूम आहे आणि खाली एक वॉशरूम आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.